नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचे तुळशी वृंदावन. तर आषाढी एकादशी जवळ येते, त्यामुळे मी आजची थीम म्हणजेच आजचं मोत्याची गोष्ट शिकवणार आहे, ती म्हणजे मोत्याचे तुळशी वृंदावन. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 6 नंबरचे मोती कलरचे मणी, 6 नंबरचे लाल कलरचे मणी, 6 नंबरचे हळदी पिवळ्या रंगाचे किंवा आपण ह्याला डार्क पिवळ्या रंगाचे मणी देखील म्हणू शकतो. ओके. या 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंबूस धागा घेतला आहे मी. धाग्याच्या शेवटी गाठ मारून घेतलेली आहे. 6 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे. तर आजचा हा मोत्याची तुळशी वृंदावन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा. तर आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर होईल. तर आता आपण शिकूया मोत्याचे तुळशी वृंदावन कसं करायचं ते. तर सुरुवातीला धाग्यामध्ये मी 4 मोती कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, तर हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे इथे 4 मण्यांचा चौकोन तयार होईल. ओके. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला इथे धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. तुम्हाला ज्या मण्यांच्या कलरमध्ये तुळशी वृंदावन करायचं असेल ते मणी तुम्ही वापरू शकता. इथे धाग्यामध्ये आता मी 3 मोती कलरचे मणी ओवून घेतलेत. आता जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत. चौकोनाची पट्टी तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. इथे परत आता धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे. चौकोनाची पट्टी करायची आहे. तर हे 3 झालेले असल्यामुळे पुढे अजून आपल्याला 3 चौकोन करायचे आहेत, म्हणजेच एकूण 6 चौकोनांची पट्टी तयार करून घ्यायची आहे. ओके. हे 3 झाले आपले चौकोन तयार. आता ह्याच्याच पुढे हे जसे केले तसेच ह्यापुढे अजून 3 चौकोन करून घेऊया, म्हणजे आपली 6 चौकोनाची पट्टी तयार होईल. तर हे बाकीचे उरलेले 3 चौकोन करून घेऊया. तर आता हे 6 चौकोन तयार झालेले आहेत. 6 चौकोनाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता काय करायचं, हा शेवटचा राऊंड झाल्यानंतर हा जो कॉर्नरचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढलेला आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे धाग्यामध्ये आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला असं आडवं जायचं आहे. ओके. तर हे ह्या तीनही मण्यांतून धागा फिरवून घेऊया आणि ह्या एका पुढच्या मणीतून, म्हणजेच एकूण 4 मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया. हे बघा, आता आपली ही दुसरी लाईन चालू आहे. आता धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि इथे हे 2 मणी असल्यामुळे चौकोन तयार होण्यासाठी 2च मणी ओवून घेतलेले आहेत. आता या मणीतून आणि धागा निघालेल्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे.
ओके, परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा मणी आणि हा धागा निघालेला मणी 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, तर अशाच प्रकारे ही लाईन आपण पूर्ण करून घेऊया. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या, म्हणजे तुळशी वृंदावन नीट व्यवस्थित येईल. ओके, तर हे जसे चौकोन केले तसेच पुढचे 3 उरलेले करून घेऊया 2-2 मणी घालून. आणि ही जशी आता दुसरी लाईन चालू आहे आपली आडवी, तसेच आता आपल्याला एकूण किती 6 चौकोन तयार करायचे. हे जसे आपण 6 चौकोनाची पट्टी तयार करून घेतली उभी, तशीच आडवी तयार करून घ्यायची आहे. हे 2 झाले. आता बाकीचे किती उरलेत तर 4 उरलेत. तर इथून पुढे 4 चौकोन करून घेऊया. हे जसे 6 केले की नाही उभे, तसेच आडवे देखील 6 चौकोन करून घ्यायचे आणि पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे. ओके, तर हेच अशाच प्रकारे ही पूर्ण 6 चौकोनांची उभे 6 चौकोन, आडवे 6 चौकोन अशी पट्टी तयार करून घेऊया आणि मग पुढे बघूया काय करायचं ते. आता ही 6 चौकोनाची पट्टी चौकोन तयार झालेले आहेत. उभी 6 लाईन 6 चौकोनाची लाईन केली, आडवी 6 चौकोनाची लाईन केलेली आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असं 6 चौकोनांचं आपण मोठा असा चौकोन तयार करून घेतलेला आहे. ओके, तर आता हा जो 6वा चौकोन येतो, हा 6वा चौकोन, त्यातला हा जो कडेचा मणी आहे, कॉर्नरचा मणी आहे, ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक पिवळ्या कलरचा मणी आणि 2 पांढरे मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे आपल्याला उभं करायचं. ओके, आता परत काय करायचं तर ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि इथे आता 2 पांढऱ्या मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा पिवळा मणी, हा मोती कलरचा मणी आणि पुढचा एक मोती कलरचा मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आलं, खरखर असा आवाज आला तर थोडं सांभाळून घ्या, कारण बाहेर पाऊस पडतो आहे, त्या आवाजामुळे थोडंसं डिस्टर्बन्स येऊ शकतं. ओके, तर आता परत काय करायचं आहे तर इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा वरचा मणी आणि हा खालचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. पुढच्याही एका मणीतून काढला तरी चालेल, म्हणजे 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके, हे असं उभं करत जायचं आहे. आता माझा धागा हा इथे संपला आहे, तो जॉईंट करून घेते, मग पुढे बघूया काय करायचं ते. आता इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा वरचा मणी आणि धागा निघालेला मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. या पुढच्या एका मणीमधूनही बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, आता परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा मणी, धागा निघालेला मणी आणि हा त्याच्या पुढचा मणी 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके, आता परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे
आणि 1 2 3 किंवा 1 2 ह्या 2 मण्यांमधूनच धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथे एकूण आपले आता 1 2 3 4 5 5 चौकोन झाले. 6वा चौकोन हा कसा असेल ते नीट बघा. हा चौकोन झाल्यानंतर पुढच्याही एका मणीतून धागा काढून घ्यायचा आहे बाहेर. म्हणजे हा चौकोन करताना 2 मण्यातून काढलात तर 2 मण्यातून न काढता 3ही मण्यातून काढा. 1 2 3 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके. इथे आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जसं कॉर्नरला आपण केलं पिवळा मणी घालून, तसंच ह्या साईडला करून घ्यायचं आहे. तर इथे कसं येणार, तर एक पिवळा मणी आणि एक मोती कलरचा मणी असे 2 मणी होऊन घ्यायचे आहेत. आणि 1 2 धागा निघालेला मणी, मागचा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. हे अशा प्रकारे ही कडा आपली तयार झालेली आहे. ओके. आता काय करायचं, तर पुढचा एक जो पिवळा मणी मोती कलरचा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि पिवळा आणि मोती कलरचा मणी आणि पुढचा एक मोती कलरचा मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे. ओके. आता इथे परत काय करायचं, तर 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा वरचा आणि धागा निघालेला मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीमधून. ओके. तर अशाच प्रकारे हा पूर्ण चौकोन आपण करून घेऊया. जसं हे केलंय तसंच ह्या कडेला ह्या कडेला, ह्या कोपऱ्यात या कोपऱ्यात, दोनही कोपऱ्यांचं कॉर्नरचं आपण करून घेऊया. जसं हे केलं तसंच हे करून घेऊया पूर्ण 1 2 3 लाईन आणि पुढे बघूया काय करायचं ते. आता या 4ही बाजू करून घेतलेल्या आहेत. ही शेवटची बाजू चालू असताना हा शेवटचा राऊंड आता बाकी आहे, तो तुम्हाला सांगण्यासाठी मी तो बाकी ठेवलेला आहे. हे इथपर्यंत झाल्यानंतर 1 2 3 4 राऊंड झाल्यानंतर 5वा राऊंड हा कसा येईल, इथे 1 2 3 मणी होतात. हा राऊंड झाल्यानंतर ह्या मधल्या मणीतून आणि ह्या वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि मग आपल्याकडे 1 2 3 मणी येतात. तर धाग्यामध्ये एकच मणी होऊन घ्यायचा आहे आणि या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा चौकोन होईल. ओके. तर आता ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया. आता हा पूर्ण चौकोन तयार झाल्यानंतर या सगळ्या साईड्स आपण केल्यानंतर हा शेवटचा राऊंड झाल्यानंतर ह्या 1 आणि 2 ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, या वरच्या 2 मण्यातून. ओके. ह्या लाईनचा हा मणी आणि ह्या लाईनचा हा मणी, शेवटचे मणी 2. ओके. आणि धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या धागा निघालेला जो मणी आहे तो आणि त्याच्या मागचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की हा इथे चौकोन तयार होईल. परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि दोन मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर हा वरचा आणि हा धागा निघालेला मणी, अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. पुढच्या एका मणीतून काढला तरीही चालेल. 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढलेला आहे.
ओके, आता धाग्यामध्ये परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 हा वरचा मणी 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे असं आतल्या बाजूला दुमडलं गेलं पाहिजे। ओके, आता इथे परत 2 मोती कलरचे मणी ॲड करायचे। प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती ॲड करून चौकोन तयार करून घ्यायचा आहे। 1 2 3 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। 1 2 3 धागा निघालेला मणी त्याच्या अलीकडचा मणी आणि हा धागा निघालेला मणी त्याचा पुढचा मणी। 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। ओके, इथे परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता शेवटची स्टेप आहे। आता 1 2 3 4 5 5 चौकोन झालेत। 6वा चौकोन कसा करायचा तर हा जो मणी दिसतोय ह्या लाईनचा शेवटचा मणी, जसं हे केलेलं आहे आपण सुरुवातीचं तसंच ह्या लाईनचा हा मणी, ह्या लाईनचा हा मणी। ओके, ह्या 2 मण्यांवरती करायचं आहे। तर ह्या मणीमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा। मग इकडे आपल्याकडे आता 3 मणी येतात, 1 2 आणि 3। मग चौकोन होण्यासाठी एकच मणी ॲड करायचा आहे आणि 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा। ही झाली आपली एक लाईन तयार। अशाच आपल्याला बाकीच्या उरलेल्या 3 बाजू करायच्या आहेत। ही पट्टी अशी दुमडली गेली पाहिजे। ओके, आता ह्या 2 आणि ही समोरची 1 3 बाजू जशा ह्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे करून घ्यायच्या आहेत। पुढे एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 मणी ॲड करायचे आहेत मोती कलरचेच आणि 2 मणी ॲड ओवून घ्यायचे आणि हा धागा निघालेला जो मणी दिसतोय तो आणि त्याच्या अलीकडचा म्हणजे हा मणी। ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे। ठीक आहे, अशाच प्रकारे पूर्ण लाईन आपण करून घेऊया। आता इथे परत एका मणीतून धागा बाहेर काढून इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि परत ह्या आणि ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा। तर अशाच प्रकारे हे कॉर्नरचं तुम्ही लक्षात ठेवा आणि पूर्ण हे 1 2 3 बाजू करून घेऊया आपण। आता हे बघा, ह्या 4ही बाजू आता झालेल्या आहेत करून। ओके, ही लाईन करताना शेवटचा राऊंड बाकी ठेवला, जसं तुम्हाला मी खाली दाखवलं होतं एकदा तसंच वरती पण करायचं आहे। हे राऊंड झाल्यानंतर 1 2 3 4 1 2 3 4 4 राऊंड झाल्यानंतर 5वा राऊंड हा कसा येईल तर हा इकडचा एक राऊंड झालेला असल्यामुळे हा राऊंड झाल्यानंतर ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या राऊंडचा जो हा वरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे बघा आपल्याकडे मग 1 2 3 3 मणी आलेले आहेत। मग शेवटच्या राऊंडला फक्त एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 1 2 आणि 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे हा 5वा राऊंड। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे झालेलं आहे। आता पुढे काय करायचं ते बघूया। आता तुळशी वृंदावनचा हा बेस तयार झालेला आहे। हा जो राऊंड आता आपण केला तो तुम्ही नीट व्यवस्थित करा, कारण ह्याच्यावरतीच आपलं तुळशी वृंदावन उभारलं जाणार आहे।
त्यामुळे हा राऊंड करताना नीट करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. हो, ओके. आता काय करायचं आहे तर नीट बघा. हे समोर दिसणारे चौकोन आहेत 1, 2, 3 आणि 4. हे कडेचे न धरता समोर जे 4 चौकोन येतात त्यावर आपल्याला तुळशी वृंदावन करायचं आहे. ओके. तर ह्या एका चौकोनाच्या मणीतून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घेतले. आता जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीतून उभं करायचं आहे. ओके. परत धाग्यामध्ये 2 मणी घ्यायचे आणि हा जो धागा निघालेला जो मणी आहे तो आणि त्याच्या मागचा मणी म्हणजे हा वरचा एक. ओके. हा जो चौकोन आपण केला हा मणी आणि धागा निघालेला मणी. ओके. या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या एका मणीतून असे हे 2 चौकोन आपले तयार झालेले आहेत. ओके. परत काय करायचं आहे, पुढे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो वरचा मणी येतो आणि हा धागा निघालेला मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीतून म्हणजे 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तीन चौकोन तयार झालेले आहेत. ओके. आता परत काय करायचं आहे, आता परत हे 3 राऊंड झाल्यानंतर इथून धागा निघालेला आहे. परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा धागा निघालेला मणी आणि हा एक वरचा मणी या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा. ओके. हे 4 राऊंड आपले झालेले आहेत. 1, 2, 3 आणि 4. परत काय करायचं आहे तर पुढच्या लाईनमध्ये यायचं आहे आणि ह्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या म्हणजे हे असं व्यवस्थित उभं राहील. आता इथे बघा हे 2 मणी आहेत आपल्याकडे, तर धाग्यामध्ये 2च मणी ओवून घ्यायचे. हा जो वरचा मणी येतो आणि हा धागा निघालेला मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीतून परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1, 2, 3 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ओके. परत काय करायचं आहे, परत धाग्यामध्ये 2 मणी घ्यायचे आणि सेम करायचं आहे. हा वरचा मणी, धागा निघालेला मणी आणि पुढचा एक मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. तीन राऊंड झाले. आता हा चौथा. परत धाग्यामध्ये 2 मणी घ्यायचे आणि 1, 2, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. असं सेम सगळीकडेच करायचं आहे. या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढला. आता इथे परत काय करायचं तर परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे. प्रत्येक लाईनमध्ये हे 4-4चे कॉलम आले पाहिजेत. 4 चौकोन असे आले पाहिजेत. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4.
4 आलेले आहेत. बाकीच्या उरलेल्या 2 बाजू अशाच प्रकारे करून घेऊया. आता या 4ही बाजू करून घेतलेल्या आहेत. ओके. हा शेवटचा राऊंड चाललेला असताना हा भाग राहिलेला आहे करायचा. तर इथे आल्यावर काय करायचं तर 1 2 3 चौकोन झाल्यानंतर ह्या राऊंडला बघा, हा शेवटचा तुम्ही चौकोन कराल. त्यानंतर हा जो मधला मणी राहतो त्यातून आणि ह्या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याकडे 1 2 आणि 3 मणी उरतात. म्हणून शेवटच्या स्टेपला फक्त धाग्यामध्ये एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. ओके. म्हणजे हे व्यवस्थित जॉईंट होतं. ओके. बघा कसा घट्ट राऊंड आलेला आहे हा. तुम्ही जर धागा नीट असा खेचून ओढून घेतलात, जास्त ओढवू नका नाहीतर मणी तुटण्याची शक्यता आहे. असं थोडाफार घट्ट धागा हा ओढून घ्यावाच लागतो. त्याच्यामुळे रांगोळी ही कुठली व्यवस्थित बसते. ओके. आता परत काय करायचं आहे तर एका मणीतून पुढच्या या एका मणीतून मी धागा असा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे परत आपल्याला जसं आपण ही लाईन केली, ओके, 4 चौकोनाची 4 मणे घालून चौकोनाची ही पूर्ण अशी लाईन केलेली आहे. सेम लाईन वरती आता करायची आहे. सेम लाईन, काहीच फरक नाही. अजून एक लाईन अशीच वर चढवायची आहे आपल्याला. म्हणजे आता धाग्यामध्ये सुरुवातीला काय करायचं तर 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीतून जसं आपण आता केलं सेम तसंच वरती करायचं आहे. 4 चौकोन समोर आले पाहिजे. परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 या वरच्या मणीतून धागा निघालेला मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी मागचा मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा. परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. ओके. तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड सेम जसा खाली केला तसा वरही करून घेऊया. आता हा दुसरा राऊंडही झालेला आहे. जसं पहिला राऊंड केला होता आपण तसंच दुसरा राऊंडही सेम करून घेतलेला आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे तर या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे समोर जे 4 चौकोन येतात प्रत्येक ठिकाणी 4 चौकोन आले पाहिजे. ओके. तर आता हा जो पहिला चौकोन आहे त्यातला हा जो वरचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घेतला आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता इथे काय करायचं आहे तर धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे. 2 लाल कलरचे मणी ओवून घेतले. आता हा जो मणी आहे तो आणि धागा निघालेला मणी
2 मण्यातून धागा बाहेर काढायचा। आता परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून इथे एक मोती कलरचा मणी आणि एक लाल मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि मोती कलरचा मणी आणि त्याच्या पुढचा एक मोती कलरचा मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, अशा प्रकारे। आता धाग्यामध्ये परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि हा मागचा वरचा मणी त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून ओके। आता परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा म्हणजे हा मणी ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून इथे परत काय करायचं तर परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे। हे राऊंड 4 झालेत। तुम्ही प्रत्येक वेळेला नीट काउंट करून घ्या एक एक राऊंड झाल्यानंतर 1 2 3 आणि 4 ओके। आता ह्या साईडचे 4 धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि हा वरचा मागचा मणी ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीतून परत काय करायचं आहे धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी एक लाल मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि लाल मणी मोती कलरचा मणी आणि त्याच्या पुढचा एक मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। इथे परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। ही झाली आपली दुसरी लाईन ओके। आता परत काय करायचं आहे एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या साईडची लाईन करून घ्यायची। ह्या 2 लाईन दाखवल्या तशाच इकडच्या बाजू करून घेऊया। आता हा राऊंड पूर्ण झालेला आहे। हे 3 राऊंड आपले झालेले आहेत 1 2 आणि 3 ओके 1 2 आणि 3। आता काय करायचं आहे तर एका ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतला आहे मी। हे 1 2 3 आणि 4 ह्या 4 चौकोनांवर आपल्याला करायचं आहे। इथून धागा बाहेर काढून घेतला धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घेतलेत। आता या धाग्यातून ह्या मणीतूनच धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका लाल मणीमध्ये इथे आता आपल्याला एक लाल मणी आणि एक पांढरा मणी मोती कलरचा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी आणि हा लाल कलरचा मणी खालचा त्यातून धागा बाहेर काढायचा। ठीक आहे, अशा प्रकारे। आता पुढच्या एका लाल मणीतूनही धागा बाहेर काढून घेऊया। इथे आता काय करायचं हे बघा हा असा लाल कलरचा चौकोन इथे तयार झालेला आहे ओके। इथे आता परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे 1 2 3 2 लाल मणी पुढचा एक पांढरा मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। किती झाले 1 2 आणि 3 चौकोन झालेले आहेत। हा शेवटचा या लाईनचा शेवटचा चौकोन 2 मणी ओवून घेतले। आता
धागा निघालेला मणी आणि हा वरचा एक मागचा, 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीतून. ओके, अशाच प्रकारे आता हा पूर्ण राऊंड करून घेऊया. इथे काय करायचं तर 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि हा वरचा एक मागचा मणी, 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून. इथे पण सेम करायचं. एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे, एक मोती कलरचा मणी आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी, एक मोती कलरचा मणी, एक लाल मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका लाल मणीमधून. इथे आता परत काय 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. जसं हा राऊंड केला आहे तसंच सेम हा राऊंड करायचा आहे. इथे 2 मोती कलरचे मणी येणार, लाल मणी, या 2 लाल मण्यातून आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. ठीक आहे. परत इथे शेवटची स्टेप, 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि एक मागचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा. तर अशाच प्रकारे हा राऊंड देखील आपण पूर्ण करून घेऊया. हे 2 जसे राऊंड केलेले आहेत तसेच इकडचा आणि इकडचा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हा चौथा राऊंड देखील आता पूर्ण झालेला आहे. हे बघा. ओके, आता 5वा राऊंड आपल्याला काय करायचं आहे तर या एका मणीमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. जिथून धागा निघाला आहे त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. तर इथे आपण काय करणार आहोत तर सेम ज्या खाली 2 स्टेप केल्या, इथे आता 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा धागा निघालेला मणी आणि मागचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. ठीक आहे. इथे आता काय करायचं आहे ते बघा. आता वरती आपल्याला अजून 2 लाईन वाढवायच्या आहेत. तर त्या कशा वाढवणार तर ह्या आपण 2 लाईन जशा पांढऱ्या मोती कलरच्या मण्यांमध्ये 2 लाईन केलेल्या आहेत तशाच वरती सेम 2 लाईन करायच्या आहेत मोती कलरचे मणी वापरून. म्हणजे ह्याच्यावरती या 4 झालेल्या आहेत, हे 4 लाईन झाल्या आहेत. ह्याच्यावरती अजून 2 येणार, म्हणजेच एकूण 6 राऊंड आपले हे होतील. ओके, 6 लाईन होतील. ह्या 1 2 3 4 झाले, अजून 5 आणि 6, तर 2 अजून लाईन मोती कलरच्या मण्यांचे 2 लाईन करून घेऊया. आता हे बघा, हे मी 6 राऊंड करून घेतलेले आहेत. इथपर्यंत झाल्यानंतर पुढचे वरचे 2 राऊंड मी करून घ्यायला सांगितले होते तुम्हाला, तर त्याप्रमाणे करून घेतलेले आहेत 2 मोती कलरच्या मण्यांमध्ये. 1 2 3 4 5 आणि 6 राऊंड झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे ते नीट बघा. ही जी ओपन बाजू आहे ती आता बंद करायची आहे. त्यासाठी हे समोरचं जे 4 चौकोन आहेत, 1 2 3 आणि 4, हा जो चौथा चौकोन आहे त्याचा जो हा मणी आणि ह्या लाईनचा सुरुवातीचा जो चौकोन आहे त्याचा हा मणी, ह्या 2 मण्यांवरती चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या मणीतून आणि ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे आता आपल्याला 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि मागचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे.
परत एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे, 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि हा जो मागचा मणी आहे हा ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा या 2 मण्यात। ओके, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, या आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आहे। परत काय करायचं तर एका पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। ओके, धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला। आता परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा। इथे बघा आता इथे आपले 3 राऊंड झालेले आहेत, 1, 2 आणि 3। हा चौथा राऊंड चालू आहे। तर हा चौकोन झाल्यानंतर इथून धागा बाहेर काढला आपण एका मणीतून आणि ही जी लाईन आहे त्याचा हा जो पहिला मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। जसं आपण इथे हा मणी आणि इकडचा हा मणी या 2 मण्यांवर केलं आहे तसंच इकडे सुद्धा करायचं आहे, हा मणी आणि या लाईनचा हा पहिला मणी। ओके, आता इथे बघा आपल्याकडे 1, 2, 3 मणी आहेत, तर चौकोन होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 3ही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। 4 राऊंड झालेले आहेत, 1, 2, 3 आणि 4। ओके, आता परत ह्या पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा। ओके, इथे आता आपल्याला 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघाल्या जो मणी आहे तो आणि हा त्याच्या मागचा मणी या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। अशा प्रकारे। ओके, धागा घट्ट ओढून घ्यायचा। परत काय करायचं आहे, हा चौकोन झाल्यानंतर पुढे न जाता असं जायचं आहे आपल्याला। तर ह्या 1, 2 आणि 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा, 1, 2 आणि 3। ही बाजू आता आपण बंद करत आहोत, तर तुम्ही कुठेही मध्ये ही प्रोसेस स्किप करू नका, म्हणजे गाळू नका। पूर्ण प्रोसेस ही मी दाखवणार आहे ती नीट बघा आणि मगच करा। ओके, आता या 3ऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घेऊया। काय केलं आपण, हे 4 राऊंड झाल्यानंतर पुढे एका मणीतून धागा काढून या 2 मण्यातून काढून हा इकडचा चौकोन केला तयार। आता या पुढच्या एका मणीतून परत धागा काढला, इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या हा जो मागचा मणी आहे तो त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। ओके, परत एका पुढच्या मणीतून पण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे बघा 1 आणि 2 चौकोन झालेले आहेत। आता परत धाग्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 2-2 मणी ओवून घ्यायचे आणि कॉर्नरला आल्यानंतर एकच मणी वापरायचा आहे। तर धागा निघालेला मणी आणि हा त्याच्या मागचा मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा।
3 चौकोन झाले. तुम्ही प्रत्येक वेळेला काउंट केलं तर तुमचं तुळशी वृंदावन कुठेही चुकणार नाहीत. म्हणून प्रत्येक वेळेला काउंट करून घ्या की वरती किती चौकोन होत आहेत ते. 1 2 3 झाले. हा शेवटचा चौकोन आहे. आता हा चौकोन झाल्यानंतर पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ही जी लाईन आहे तिकडचा हा जो पुढचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. इथून काढलं आहे हे बघा. आता ह्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा. ओके, की इथे आपल्याकडे 3 मणी येतात. हे बघा 1 2 आणि 3 बरोबर. मग आता कॉर्नरचा हा चौकोन होण्यासाठी एकच मणी घालायचा आहे आणि 1 2 आणि 3 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 चौकोन झालेले आहेत. आता या 3 मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे हे झाले इथपर्यंत. आता परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया. ओके, आणि इथे 2 मणी ओवून घ्यायचेत. आता 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचेत आणि धागा निघालेला जो मणी आहे तो आणि त्याच्या हा मागचा मणी या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके, आता या 3 मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया. ठीक आहे, आता परत हा जो पुढचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हा आपला तिसरा राऊंड चालू आहे. ओके, इथे आता परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जो धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका मणीतून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याचा हा जो मागचा मणी आहे तो 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके, किती झाले? 1 2 आणि 3. हा चौथा राऊंड. चौथ्या राऊंडला काय करायचं तर पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि ह्या लाईनमध्ये ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे 3 मणी आलेत. परत इथे आता परत 1 मणी ओवून घ्यायचं आहे आणि ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे हे 4 चौकोन आपले इथे तयार झालेले आहेत. आता शेवटचा राऊंड बाकी आहे. ओके, हे 1 2 आणि 3 राऊंड झाले. हा शेवटचा चौथा राऊंड बाकी आहे. तर तो कसा करायचा आता तर आपला धागा हा इथून बाहेर आलेला आहे. हा चौकोन झाल्यानंतर बरोबर आता ह्या एका वरच्या मणीतून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा जो ही जी खालची लाईन आहे त्यातल्या ह्या पहिल्या मणीतून धागा बाहेर काढायचा. जसं कॉर्नरला आपण करतो तसंच सेम. इकडचा हा मणी, ह्या लाईनचा हा मणी. आता इथे 1 2 3 मणी आहेत तर इथे आता एकच मणी ओवून घेऊया आणि या 3ही मणीतून धागा बाहेर काढून घेऊया.
ठीक आहे। 3 मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 मणी येतात, 1 2 आणि 3। मग इथे परत एकच मणी ओवून घ्यायचे आहे। आता प्रत्येक ठिकाणी एकच मणी ओवून घ्यायचे आहेत। आता ह्या 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया। ठीक आहे। 3 मण्यांतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे आपले 1 2 राऊंड झालेले आहेत। आता परत इथे पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 मणी आलेत। आता इथे परत एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 3ही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे। हा तिसरा राऊंड झाला आपला, 1 2 आणि 3। आणि हा जो चौथा राऊंड आहे तो आपोआपच तयार झालेला आहे। हे बघा, इकडचा राऊंड करताना हा राऊंड आपोआप तयार झालेला आहे, म्हणून इथे एक मणी ओवून घ्यायची गरज नाही। तर हा जो चौथा राऊंड आहे यातूनच आपण धागा फिरवून घेऊया, म्हणजे हा राऊंडही घट्ट बसेल। ठीक आहे। अशा पद्धतीने ही बाजू आपण पूर्ण बंद करून घेतलेली आहे। तर आता ह्याच्या बाजूचे कॉर्नर कसे करायचे, म्हणजे हा जो बेस केला आपण खाली तसाच वर कसा करायचा ते आता बघूया। आता काय करायचं आहे, तर एका या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तुम्ही कुठचंही कॉर्नर घेऊ शकता, पण आपला राऊंड हा इथे संपलेला असल्यामुळे मी धागा हा या कॉर्नरच्या मणीतून बाहेर काढलेला आहे। इथे आता 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे। आता या 3ही मण्यांतून धागा बाहेर काढूया आणि पुढच्या एका मणीमधून। तीन मण्यांतून धागा बाहेर काढलेला आहे। आता पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा, बरोबर। हे आता उभं करायचं आहे, हे उभं राहिलं पाहिजे। इथे आता 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो धागा निघालेला मणी आहे तो आणि हा मागचा मणी 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा। ओके। आता परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे। 2 मणी ओवून घेतल्यानंतर हा वरचा मणी आणि हा खालचा मणी 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा। ओके। परत काय करायचं आहे, तर पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता इथे बघा, हा जो मधला भाग हे इथपर्यंत आपलं झाल्यानंतर
हा जो मधला भाग आहे तो आता मी तुम्हाला शिकवते, पण हा जर मधला भाग तुम्हाला करायचा नसेल तर तरीही चालू शकतं. हा नाही केला तरी डायरेक्ट तुम्ही हे जे कॉर्नर केलेलं आहे मी ते केलं नुसतं तरीही चालेल. हा पार्ट तुम्हाला ऑप्शन आहे करायचा की नाही करायचा. ओके, तर तुम्ही ही बाजू ही अशी प्लेनही ठेवू शकता तुळशी वृंदावनची. ओके, ही प्लेन ठेवू शकता किंवा तुम्हाला असं पाहिजे तर असंही करू शकता. ओके, तर मी हे तुम्हाला आता दाखवते. मधला भाग आधी दाखवते कसा करायचा तो, आणि जर तुम्हाला तो करायचा नसेल तर डायरेक्ट ह्या कडेपासून तुम्ही करायला घ्या. ओके, आता इथे बघा मी कसं करणार आहे. मधला भाग हा जो हे चौकोन दिसतो आहे हा सोडून द्यायचा आहे, आणि ह्याच्या बाजूचा हा जो राऊंड दिसतो आहे तुम्हाला, हा राऊंड, त्या राऊंडवरती मधला गोल करायचा आहे. तर ह्या एका राऊंडमधून मी एका मणीतून धागा बाहेर काढलेला आहे, आणि हा राऊंड मी पिवळ्या कलरमध्ये करणार आहे. तर इथे धाग्यामध्ये 3 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे, आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा, आणि इथे 2 पिवळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे, आणि पिवळा आणि धागा निघालेला मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. हा भाग तुम्ही नंतर केलात, कडेची बाजू करून नंतर हा मधला भाग केला तरीही चालतो. परत एका मणीतून पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा, आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. पिवळा मणी आणि धागा निघालेला मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढूया. इथे परत 2 मणी ओवून घेऊया. पिवळा मणी, खालचा धागा निघालेला मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा. परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आपल्याला. इथे परत 2 मणी घ्यायचे ओवून, आणि पिवळा मणी आणि खालचा मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे, आणि पुढच्या एका मणीतून मी काढून घेऊया. ओके, इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. पिवळा मणी, धागा निघालेला मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. परत एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया. इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. पिवळा मणी आणि खालचा धागा निघालेला मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा. ओके, आता इथे काय करायचं आहे तर हा जो एक मणी राहिला आहे त्या मणीतून आणि वरच्या एका पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे.
आता इथे आपल्याकडे 3 मणी आहेत, 2 पिवळे आणि खालचा एक मोती कलरचा मणी. 3 आहेत, मग एकच पिवळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 3 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ओके, हा झाला आपला मधला भाग. आता काय करायचं आहे तर हे जे वरचे मणी दिसत आहेत या प्रत्येक मणीतून धागा एकदा फिरवून घेऊया. हा झाला आपला मधला भाग तयार. आता आपण कडेची बाजू करायला घेऊया. ओके, हा भाग तुम्हाला ऑप्शनल आहे, करायचा असेल तरच करू शकता, अदरवाईज आता आपण जे पुढचं करणार आहोत तिथून स्टार्ट केलं तरी चालेल. इथे आता मी एक गाठ मारून घेते आणि 1-2 मण्यातून धागा बाहेर काढून घेते. पुढे बघूया मग काय करायचं ते. आता इथे कॉर्नर साईडला ह्या एका मणीतून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे. हे बघा, हा चौकोन आहे, त्यातला हा जो शेवटचा मणी आहे खालचा, इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे. हे असं उभं करायचं आहे. ओके, आता या 1, 2, 3 मणीतून धागा बाहेर काढून घेऊया. तीन मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर पुढच्या एका मणीतूनही बाहेर काढूया. या एका मणीतून बाहेर काढून घ्यायचं. इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 2 मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालाय तो मणी आणि हा एक वरचा मणी म्हणजे त्याच्या मागचा मणी, 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. दोन मण्यातून धागा काढल्यानंतर पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी म्हणजे हा वरचा आणि हा धागा निघालेला मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. दोन मण्यातून धागा काढल्यानंतर पुढच्या एका मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि एक मागचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता परत 2 मणी ओवून घ्यायचे, 1 2, हे 4 1 2 3 4 चौकोन आले पाहिजेत. आता धागा निघालेला मणी आणि हा एक मागचा मणी, 2 मण्यातून धागा बाहेर काढायचे. तर अशाच प्रकारे हे सगळे राऊंड करून घ्यायचे आहेत आपल्याला चारही बाजूचे. हे चारही बाजूचे राऊंड 2-2 मणी घालून करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं. आता हे चारही राऊंड झालेले आहेत म्हणजे हा शेवटचा राऊंड मी बाकी ठेवलेला आहे दाखवण्यासाठी तुम्हाला. हा राऊंड झाल्यानंतर हे 1 2 3 चौकोन झाल्यानंतर जो शेवटचा राऊंड येतो तिथे हा राऊंड झाल्यानंतर हा मधला मणी आहे आणि ह्या राऊंडचा हा जो कॉर्नरचा मणी, ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे फक्त आता शेवटच्या राऊंडला एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 3ही मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा
अशा प्रकारे तीनही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे आपलं असं हे उभं येईल. ओके. आता काय करायचं आहे, हा राऊंड झाल्यानंतर या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. अशा प्रकारे. आता इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा मणी आणि धागा निघालेला मणी 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीमधून. त्यानंतर धाग्यामध्ये परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि मागचा मणी 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. पुढच्याही एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. ठीक आहे. 3 राऊंड झाले. हा राऊंड चौथा आहे. धाग्यामध्ये परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा. हे अशा प्रकारे असं खाली आलं पाहिजे असं. ओके. हे बघा. आता काय करायचं आहे, हे 4 राऊंड झाल्यानंतर हा जो मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे एक चौकोन तयार करायचा आहे. इकडचा एक राऊंड वाढवायचा आहे. तर धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता 1 2 3 4 मण्यांतून धागा बाहेर काढूया. आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. इथे 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या हा मागचा मणी जो आहे तो ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता इथे हा धागा संपला आहे, तो जॉईन करून घेते, मग पुढे बघूया काय करायचं. आता परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि हा मागचा मणी आणि हा धागा निघालेला मणी 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा. पुढच्याही एका मणीतून काढला तरीही चालेल. इथे जे आपण एक राऊंड हा वाढवलेला होता, 1 2 3 4 झाल्यानंतर हा राऊंड वाढवला होता, त्या राऊंडवरती तो राऊंड केल्यानंतर वाढवल्यानंतर त्या 4ही मण्यातून एकदा धागा फिरवून घ्या आणि मगच पुढे करा. ओके. परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा. इथे आता परत आपल्याला एक राऊंड वाढवायचा आहे. तर ह्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा. जसं इकडे केलं सेम तसंच इथेही करायचं आहे. आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया.
या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. जशा ह्या 2 स्टेप केल्या तसंच आता राहिलेल्या 2 स्टेप करून घ्यायच्या आहेत. 2 मणी घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि हा मागचा मणी 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. तर अशाच प्रकारे ह्या उरलेल्या 2 बाजू करून घेऊया. जशा ह्या केलेल्या आहेत सेम तशाच या उरलेल्या 2 बाजू करून घेऊया. आता या चारही बाजू करून झाल्यानंतर हा शेवटचा राऊंड तुम्हाला दाखवण्यासाठी तो बाकी ठेवलेला आहे. तर इथे या शेवटच्या राऊंडला काय करायचं तर 2 मणी ओवून घ्यायचे आणि इथे आपण 3 ओवतो बरोबर आहे. एक्स्ट्रा राऊंड करण्यासाठी 3 प्रत्येक ठिकाणी घेतलेले आहेत. इकडे काय करायचं तर फक्त 2च मणी ओवून घ्यायचे आणि हा जो हा चौकोन आहे त्याचा जो हा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या धागा निघालेल्या मणीतून. ओके, अशा प्रकारे. आता हे बघा ह्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा, जिथून धागा निघालेला होता त्या मणीतून. म्हणजे हा चौकोन तयार इथे झालेला आहे. ही बघा ही रो कंप्लीट झालेली आहे. ओके, आता आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ते नीट बघा. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो शेवटचा जो चौकोन आहे त्यातल्या ह्या कॉर्नरच्या मणीमधून धागा काढून घ्यायचा आहे बाहेर. इथे 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि एका पुढच्या मणीतून. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपण हे तुळशी वृंदावन 50 नंबरच्या तंगूस धाग्यामध्ये केलेलं आहे. तर तुम्ही हे स्वतः जेव्हा तुम्ही कराल तेव्हा 50 नंबरचा असो किंवा 30 किंवा 40 नंबरचा धागा असला, 3ही नंबरचे धागे तुम्ही घेतलेत पण ते डबल करून घेतलेत तर हे तुळशी वृंदावन अगदी व्यवस्थित सुंदर घट्ट असं येईल. आता सध्या माझ्याकडे 30-40 नंबरचा धागा नसल्यामुळे आणि 50 नंबरचा आहे पण मला असं डबल करून दाखवता म्हणजे व्हिडिओ त्याचा करता येत नसल्यामुळे शिकवता येत नसल्यामुळे मी सिंगल धाग्यामध्ये शिकवत आहे. तर तुम्ही प्रत्येकाने तुळशी वृंदावन करताना डबल धाग्यामध्ये तुळशी वृंदावन करा म्हणजे ते व्यवस्थित घट्ट बसेल. ओके, कुठल्याही नंबरचा धागा घेतलात तरी डबल घ्या आणि जर 50 नंबरचा डबल धागा घेतलात तर ते करताना व्यवस्थित करा कारण मणी वगैरे तुटणार नाही 50 नंबरच्या धाग्याने, याची काळजी घ्या. नाहीतर मग सरळ 30 किंवा 40 नंबरचा धागा डबल करून घ्या, त्यानेही तुळशी वृंदावन येईल. 50 नंबरने सुद्धा येईल पण नीट बघून करा व्यवस्थित. ओके, तर आता काय करायचं आहे या मणीतून धागा काढल्यानंतर इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. 50 नंबरचा धागा हा डबल करून घेतला तरीही तुळशी वृंदावन नीट येणार आहे. आता धागा निघालेला मणी आणि हा त्याच्या मागचा मणी दोन्ही मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून. आता ही बाजू जी आहे ही अशी खाली वाकली जाणार आहे. ओके, आता परत धाग्यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी 2-2 मणी ओवून घ्यायचे. 2 मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. हे बघा 3 चौकोन झालेले आहेत. आता पुढच्या एका मणीतूनही धागा बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला. आता परत इथे 2 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत एका पुढच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा.
ओके. आता इथे परत 2 मणी होऊन घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मणीमधून परत धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे. धागा निघालेला मणी आणि हा मागचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत काय करायचं तर एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. दोन मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. अशाच प्रकारे हे सगळे राऊंड आपल्याला आता करून घ्यायचे. सेम प्रोसेस आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 मणी वापरायचे आहेत. तर हे आता आपण करून घेऊया. जसं ही लाईन केली तशीच 1, 2 आणि 3 लाईन करून घेऊया आणि बघूया पुढे काय करायचं ते. आता हे बघा, हे 4ही राऊंड आता झालेले आहेत. आता हा शेवटचा एक राऊंड मी बाकी ठेवला आहे. हे 4ही बाजू करून घेतल्यात, हा राऊंड बाकी ठेवलेला आहे. तर इथे काय करायचं तर बघा, हा चौकोन झाल्यानंतर ह्या एका मधल्या मणीतून धागा बाहेर काढला आहे आणि हा जो इकडचा जो शेवटचा चौकोन आहे त्याचा ह्या कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. म्हणजेच इथे आपल्याकडे 3 मणी आलेले आहेत. ओके. मग प्रत्येक ठिकाणी आपण 2-2 घेतलेले आहेत. आता इथे फक्त एकच मणी ओवून घ्यावा लागेल आणि या 3ही मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ओके. या 3ही मण्यातून धागा बाहेर काढून घेतला की इथे हा चौकोन तयार होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा राऊंडही आपला इथे झालेला आहे. हे बघा. आता काय करायचं आहे ते तर हे तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनच्या आता आपल्याला 4ही बाजूला अशा कडा करून घ्यायच्या. तर त्या कशा करायच्या हे आता आपण बघूया. आता हा खालचा राऊंड झाल्यानंतर हा शेवटचा चौकोन आपण करून घेतला बरोबर. आता त्याच्या वरच्या लाईनवर जायचं आहे. हा जो वरच्या लाईनचा जो शेवटचा चौकोन येतो त्याच्या ह्या 2 मण्यांवरती काम करायचे. आपल्याला कडे तयार करून घ्यायचे 4ही ठिकाणी. हे जे हिरव्या कलरचे केलेले आहेत मी, अशा प्रकारे इथे आता आपण कॉर्नरच्या साईडला करून घेऊया. तर हा जो चौकोन आहे त्यातला जो हा मधला मणी आहे तिथून मी धागा काढलेला आहे. इथे आता 3 पिवळ्या कलरचे मणी मी ओवून घेतलेत. तुम्हाला जे कलरचे मणी हवे असतील त्या कलरचे तुम्ही मणी घ्या. ओके. आता त्याच्या समोरचा जो मणी आहे त्यातून धागा असा खालच्या दिशेने बाहेर काढायचे. अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, असं केलं ना आपण ते सेम इथे आणि इथे करून घ्यायचं. आता इथे धागा प्रत्येक वेळेला तुम्ही कट असा करू नका. इथे कट करणार इथे कट करणार असं न करता सलग तो कंटिन्यू करायचा आहे. प्रत्येक मण्यांमधून काढून घ्यायचा असा आणि मगच तिथे करायचं आहे असं. ओके. तर हे आपण 4ही ठिकाणी करून घेऊया. हे मी जसं दाखवलं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे 3ही उरलेल्या बाजू करून घेऊया. आता हे बघा, हे जसं आपण केलं तसंच इथे कसं करणार तर हा जो चौकोन दिसतोय त्यातला ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच्या समोरचा जो मणी आहे त्यातून धागा असा खालून बाहेर काढायचा. अशा पद्धतीने. हे बघा आता कसं समोरासमोर दिसतंय. ओके. अशाच पद्धतीने हे 2 करायचे आहेत. म्हणजे आता हे असं आलं, हे असे समोर दिसले पाहिजेत.
अशा पद्धतीने विणत जायचं आहे सगळं, इकडेही आणि इकडेही. ओके, तर आपण हे करून घेऊया. तर अशा प्रकारे हे तुळशी वृंदावन तयार झालेलं आहे. 6 नंबरच्या मोत्यांमध्ये हे आपण केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 50 नंबरचा तंगूस धागा मी वापरलेला आहे तुम्हाला शिकवताना. तोच 50 नंबरचा तंगूस धागा जर तुम्ही डबल करून वापरलात तर ही जी मधली वीण येते ती पूर्णपणे घट्ट येईल, अशी व्यवस्थित येईल. 30 नंबरचा वापरलात डबल करून तरीही चालेल, 40चाही चालेल. ओके, तर हे धागे तुम्ही डबल करून वापरा, कुठलाही घ्या, तर हे तुळशी वृंदावन अजून चांगलं व्यवस्थित येईल. ओके, ह्या 2 कडा मी तुम्हाला करून दाखवल्या होत्या. तर ह्या समोरच्या केल्यानंतर तुळशी वृंदावन हे असंच ठेवायचं समोर, म्हणजे ह्याचा पण करताना आपल्याला अंदाज येतो की कसं कुठून व्यवस्थित येईल त्याकरता. ओके, तर ह्यामध्ये आता तुळस रोवून बघूया तुळशी वृंदावन कसं दिसतंय ते. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला शिकवलं की मोत्याचं तुळशी वृंदावन कसं करायचं ते. हे तुळशी वृंदावन आपण 6 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे तर तुळशी वृंदावन करताना डबल धागा वापरायचा आहे, त्यामुळे ते लूज येणार नाही. आणि ही जी पानं बघताय तुम्ही ती मार्केटमध्ये मिळतात, फक्त अशी घ्यायची आणि रोवायची आहे की ती फिक्स बसतात. ओके, तुम्ही हे करताना डबल धागा वापरायला विसरू नका. हे जे बाजूचं तुळशी वृंदावन आहे ते मी 6 नंबरच्या मोत्यांमध्येच बनवलं आहे. फक्त हाईटला कमी दिसतंय कारण हे 6 लाईन घेतल्या होत्या, तिथे हे 5च लाईन घेतलेल्या आहेत म्हणून. तर तुम्ही हे तुळशी वृंदावन नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे, तर तुम्ही प्रत्येकाने हे नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आणि व्हिडिओ शेअरही नक्की करा. ओके, थँक्यू.